महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची एकच मिरवणूक 19 एप्रिलला निघणार आहे अशी माहिती मध्यवर्ती विश्वस्त आणि उत्सव समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची येत्या 19 एप्रिलला सोलापुरात आता एकच मिरवणूक निघणार आहे। 21 तारखेला मिरवणूक काढण्याचा निर्णय मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीनं मागे घेतला आहे। पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली। मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजा सरवदे, राजा इंगळे, सुबोध वाघमोडे यांनी माहिती दिली। ते म्हणाले की पोलीस आयुक्तांबरोबर सकाळी बैठक झाली, यात त्यांनी एकच मिरवणूक काढा असं आवाहन केलं। मिरवणूक रेंगाळणार नाही, 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ कोणतंही मंडळ एकाच जागी थांबणार नाही, मिरवणूक पारंपरिक मार्गाने जाईल, यामध्ये कोणतंही मंडळ घुसणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार आहे असं आश्वासित केलं आहे। याचबरोबर भीमसैनिकांच्या एकत्रित मिरवणुकीच्या भावना लक्षात घेऊन आम्ही 19 तारखेलाच मिरवणूक काढणार आहोत। या मिरवणुकीत 210च्या वर मंडळ सहभागी होतील। एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड सह मंडळे सहभागी होतील असं सांगण्यात आलं। येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सोलापूर सहित संपूर्ण देशामध्ये जगामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानापासून हा जयंतीचा सप्ताह मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो। 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल अशा पद्धतीनं मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतलेला आहे। सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळं आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे। आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळं मिरवणूक काढतात। मग ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये या मिरवणुकी सांगता समारंभ होतात। या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतलेली आहेत। आणि या मिरवणुकीची परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली। या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे, डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये, एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारले। तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे। ते हे करण्यापाठीमागे आमचा उद्देश वेगळा होता। गेले 2-4 वर्षापासून जे छोटे छोटे मंडळ आहेत आमचे, त्यांना प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं जात होतं, त्यांच्या गाड्या पुढे येत नव्हत्या। त्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मध्यवर्तीकडे तक्रार केली। ते म्हणाले की आमच्या गाड्या पुढे जात नाही, यासाठी तुम्ही ठोस असा निर्णय घ्या की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल। काही मंडळ आमच्या अडवणूक करतात, म्हणून आम्ही यावेळेस त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतलेला होता। आणि याबद्दल पोलीस आयुक्तासोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या। त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकच मिरवणूक काढा। त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा विचाराधीन होतो, परंतु आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही निर्णयाला या निर्णयापर्यंत पोहोचलो की एकाच दिवशी मिरवणूक व्हावी या दृष्टीनं आता आमचे प्रयत्न चालू आहेत।
या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.